नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अर्थसंकल्पातून कर्मचाऱ्यांना काय मिळाले, जाणून घ्या सविस्तर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सन 2026च्या अर्थसंकल्पातून कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊया। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सलग 8व्यांदा केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिनांक 1-2-2026 रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर केले। या अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या। 1. 8वा वेतन आयोग करिता स्पष्ट घोषणा, योजनाची तरतूद नाही। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 8व्या वेतन आयोगासाठी विशेष तरतूद केली जाईल अशी अनेकांची धारणा होती, परंतु प्रत्यक्ष 8व्या वेतन आयोगासाठी सन 2027च्या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार आहे। यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 8वा नवीन वेतन आयोगाबाबत विशेष तरतूद करण्यात आलेली नाही। याशिवाय अनेक पदांच्या वेतनामध्ये त्रुटी येत होत्या, सदर त्रुटींचे समाधान देखील झालेले नाहीत। 8वा वेतन आयोग लागू होईपर्यंत डीए वाढीसाठी मान्यता व निधीचे वितरण। 8वा वेतन आयोग दिनांक 1-1-2026 पासूनच लागू होत आहे, परंतु प्रत्यक्ष 8वा वेतन आयोग लागू होईपर्यंत 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच डीए वाढीस व निधीचे वितरण करण्याची तरतूद सदर अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे। रेल्वे कर्मचाऱ्यास प्रवास लाभ। रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वे बजेटमध्ये रेल मंत्रालय अंतर्गत कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना विशिष्ट मर्यादेत मोफत व सवलतीचे प्रवास लाभ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। सन 2026-27 वर्षाकरिता वेतनकरिता अनुदान। सन 2026 ते 27च्या कर्मचाऱ्यांना वेतन या बाबीवर तसेच इतर लाभ अनुज्ञेय करिता आवश्यक निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।